प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, गेल्या शुक्रवारी काय शिकलो आपण आठवतं का? जबाबदारी. अजून बोला. काय आहे जबाबदारी? बोला बिंदास. प्रत्येकावर एक जबाबदारी आहे ना. आम्ही जबाबदार व्यक्ती आहे. देवाने आम्हाला या ठिकाणी ठेवलेलं आहे. हालेलुया हालेलुया. तर आमच्यावर काय आहे? देवाने जबाबदारी दिलेली आहे की बरेचसे लोक वाईटामध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत देवाचा सुसमाचार पोहोचावा, त्यांना कशा प्रकारे वाचवता येईल, त्यांना कशा प्रकारे येशूकडे आणता येईल, ही जबाबदारी देवाने आम्हाला दिलेली आहे. कारण हे जे जग आहे हे देवाचं वचन सांगतं की देवाचं शेत आहे आणि आम्ही कोण आहेत? कामकरी आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तर आमचं कर्तव्य आहे की आम्हाला जशी कोणीतरी सुवार्ता सांगितली, सुसमाचार सांगितला, तशा प्रकारे आम्हीही लोकांना सुसमाचार सांगावा. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. आज आपण शिकूया हे जे दिवस आहेत, कठीण दिवस आहेत. हालेलुया. बऱ्याचशा समस्यातून आपल्याला जायला लागतं. बऱ्याचशे संकट आपल्यावरती येते, बरोबर ना? बरेच संकट येत आहेत आणि त्या संकटातून आपल्याला जायला लागतं. म्हणून काही गोष्टीमध्ये आम्हाला सावधानीपूर्वक राहणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. तर आपण शिकूया की सावधान राहण्याची एक सूचना आम्हाला दिली गेलेली आहे. आम्ही कशा प्रकारे सावधान राहिलो पाहिजे. ठीक आहे. काढूया इब्रिय पत्र आणि 3रा अध्याय. सावधान का सांगतायत? कधी पण समजा रस्त्याला आपण जातोय आणि रस्त्याला जाता जाता एक बोर्ड असतो लिहिलेले, सावकाश जा, सावधान. पुढे काय आहे? धोक्याचे वळण आहे, अशा प्रकारे लिहिलं जातं सावधान. सावधान लिहिण्याचं कारण काय आहे माहिती का? कारण पुढे खतरा आहे, पुढे ऍक्सिडेंट होऊ शकतं, घात होऊ शकतो, धोका होऊ शकतो. हालेलुया. म्हणून सावधान सावधान म्हणजे आम्हाला एक सूचना दिली जाते. हालेलुया. बायबलमध्ये देखील आम्हाला एक सूचना दिलेली आहे. सावधान राहायला पाहिजे. सावधान राहायला पाहिजे ताकी येशूमध्ये आमची येशूमध्ये काय आहे? वाटचाल आहे. हालेलुया. आम्ही चालत आहेत. नाही का? येशू एका वेळेस जात असताना एक धनवान व्यक्ती आला आणि काय सांगितलं त्याला? त्याने काही प्रश्न केले आणि येशूने सांगितलं आणि नंतर त्याने सांगितलं की काय काम कर, सर्व बरोबर आहे, पण जे काही तुझ्याकडे आहे ते तू विकून दान कर आणि गोरगरिबांना दे आणि तू माझ्या मागे ये. हालेलुया. तसंच आम्ही सर्व काही सोडून आम्ही कोणाच्या मागे आहेत आता?
येशूच्या मागे चालतो. हालेलुया. तर आमचा काय आहे? वाटचाल आहे. जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहे तोपर्यंत येशू बरोबर आमची काय आहे? वाटचाल आहे. हालेलुया. आम्ही येशू बरोबर चालतोय. तर येशू बरोबर चालत असताना आम्हाला सावधानीपूर्वक चालणं खूप गरजेचं आहे. जसं आपण पाहतो या ठिकाणी लिहिलेलं आहे वाचा 7 पासून 3 आणि 7. म्हणून पवित्र आत्म्याने सांगितल्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर जसे रानात परीक्षेच्या दिवशी क्रोध चेतावणीच्या वेळेस झाले तसे तुम्ही आपल्या हृदय कठीण करू नका. तेथे तुमची वाढ म्हणल्याने मला पारखून माझी परीक्षा पाहिली आणि 40 वर्षे माझी कामे पाहिले. म्हणून त्या पिढीवर मी रागे भरलो व म्हणालो ते अंतःकरणाने सर्वदा बहतात व त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. तसेच मी आपल्या रागात शपथ वाळून म्हटले की माझ्या विसाव्यात येणारच नाही. हालेलुया. हालेलुया. निश्चित या ठिकाणी सांगू इच्छितात की पवित्र आत्मा आता कोण काम करत आहे? पवित्र आत्मा. हालेलुया. की पवित्र आत्म्याने सांगितल्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकणार नाही तर काय होईल? आता आमच्याशी कोण बात करतोय? पवित्र आत्मा. आम्हाला कोण मार्गदर्शन करतोय? पवित्र आत्मा. हालेलुया. तर पवित्र आत्म्याचं जर आता आपण ऐकलं नाही किंवा त्याची वाणी ऐकली नाही, त्याचं वचन ऐकलं नाही तर काय दिलेलं आहे या ठिकाणी? उदाहरण दिलंय. जुन्या करारामध्ये जेव्हा मोसेच्या द्वारा इस्रायल लोकांना बाहेर काढण्यात आलं. हालेलुया. इस्रायल लोकांना बाहेर काढण्यात आले तेव्हा कुरकुर चालू होती. बरेच लोक होते आणि बरेच लोक मोसेच्या विरोधात बात करत होते. हालेलुया. बरेच प्रकारे ते कुरकुरी चालू होत्या आणि तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे की परीक्षेच्या दिवशी त्यांच्यावर परीक्षा आली. कुरकुर चालू असताना, मोसेच्या विरुद्ध बोलत असताना, देवाच्या विरोधात बोलत असताना त्यांच्यावर परीक्षा आली आणि ते परीक्षा आल्यानंतर पुढे लिहिलेलं आहे की त्यावेळेस झाले तसे तुम्ही आपल्या हृदय कठीण करू नका. हालेलुया. त्या लोकांनी जसे त्यांचं हृदय कठीण केलं होतं, आज देवाचं वचन सांगतो की आज या पवित्र आत्म्याच्या कार्य आहे आणि ती वेळ वेगळी होती आणि ही वेळ वेगळी आहे. आणि तशा प्रकारे आपलं आज अंतःकरण कठीण होऊ नये, जड होऊ नये. हालेलुया. कारण त्या लोकांचं जड झालं होतं, अंतःकरण कठीण झालेलं आणि त्यावेळेस बऱ्याचशा लोकांचा नाश झाला. प्रेज द लॉर्ड. हां हालेलुया. पुढे लिहिलंय जेथे तुमच्या वाढवडिलांनी मला पारखून माझी परीक्षा पाहिली आणि 40 वर्ष माझी कामे पाहिली, म्हणून त्या पिढीवर मी रागे भरलो व म्हणालो ते अंतःकरणाने सर्वदा बघतात व त्यांनी माझे मार्ग जाणले नाही. तशीच मी आपल्या रागात शपथ वाहून म्हटले की ते माझ्या विसाव्यात येणारच नाही. हालेलुया. बघा, वाढवडिलांनी काय केलेलं आहे? त्यावेळेस देवाची परीक्षा पाहिली, एवढी परीक्षा पाहिली की त्याला वचन सांगते की मी रागे भरलो. हालेलुया. किती परीक्षा पाहिली माहिती तुम्हाला? 10 चमत्कार तर झाले, मोठे मोठे चमत्कार केले, तेवढंच नाही 40
वर्ष त्यांना खाना पण दिला, जेवण दिलं, त्यांचे कपडे वाढत गेले. हालेलुया. काही त्यांना विकत घ्यायला लागलं नाही, त्रास करायला लागला नाही. फक्त जायचं, देवाला धन्यवाद द्यायचा आणि खायचं वेळच्या वेळी. तरी देखील वचन सांगतं की परीक्षा पाहिली देवाची. हालेलुया. आणि म्हणून लिहिलेलं आहे की म्हणून त्या पिढीवर मी रागे भरलो आणि असं लिहिलंय की मी शपथ वाहून सांगितलं की ते आता माझ्या विषयामध्ये जाणारच नाही. हालेलुया. हालेलुया. या वचनाद्वारे आम्हाला काय कळतं, या वचनाद्वारे आम्हाला काय समजतं, या देव या वचनाद्वारे आमच्याशी काय बात करतोय हे आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. या वचनाद्वारे देव आम्हाला सांगू इच्छितो की जसं त्या लोकांनी केलं तसं आज आपण तुम्ही करू नये. जसं ते लोक चालले मोसेच्या काळामध्ये तसं आजची पिढी जी आहे ही चालायला नाही पाहिजे. येशू आला, बरोबर. येशू आला आणि येशू आल्यानंतर जे काम केले आम्ही पाहिलं नाही, परंतु बायबल मध्ये जी कामं लिहिली गेली आहेत ती तर आम्ही पाहतो ना, पाहतो का नाही. दुसरी गोष्ट, येशूच्या नावामध्ये आज जी कार्य होत आहेत, जी कामं होत आहेत ते आम्ही पाहतो. आणले पाहतात, लंगडे चालतात, मुके बोलतात, अनेक रोगी बरे होतात. हालेलुया. असंभव गोष्टी संभव होतात. आम्हाला अशक्य गोष्टी त्या देवाला शक्य आहेत. देव शक्य करू शकतो, काहीही करू शकतो. येशूच्या नावात किती मोठी अवघड गोष्ट असली तरी पण ती होते. आज आमच्या जीवनामध्ये किती गोष्टी झालेल्या आहेत, किती चमत्कार झालेले आहेत, याचा अर्थ पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून या वचनाद्वारे देव सांगतो की त्या लोकांनी पाहून पण ते लोक विश्वास ठेवू शकले नाही, त्यांनी अंतःकरण कठीण केलं. आज आम्ही येशूला पाहिलं नाही, आम्ही येशूने जे चिन्ह चमत्कार केले ते पाहिलं नाही, परंतु येशूच्या नावात चिन्ह चमत्कार होत आहेत ते आज आम्ही पाहतो. हो की नाही. हालेलुया. आणि म्हणून आज आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्या पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्या पवित्र आत्म्याचं ऐकणं आम्हाला गरजेचं आहे, त्याची वाणी ऐकणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि जर वचन आम्ही ऐकत आहे तर ते वचन आम्हाला पाळणंही गरजेचं आहे. जर वचन ऐकतो, वचन शिकतो आणि पालन करत नाही, त्या वचनाद्वारे आम्ही चालत नाही, तर मात्र त्याला काही अर्थ नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून आज आम्हाला या वचनाद्वारे शिकायला मिळतं की देवाने देखील आम्हाला एक चेतावणी दिलेली आहे. देव देखील आम्हाला सांगतो की जर येशूवर विश्वास आम्ही ठेवलाय आताच्या काळामध्ये, हालेलुया, एक बोल जरा की जसे ते लोक इसायाच्या ठिकाणी जाऊ शकले नाही, जे देवाचं नाही ऐकणारे लोक, ज्यांचं हृदय कठीण झालेलं, ते लोक देवाच्या जे देवाने निवडलेली जागा आहे, जो देश आहे, त्या देशामध्ये जाऊ शकले नाही. तशा प्रकारे आजची जी पिढी आहे, हालेलुया, त्यांनाही देव या वचनाद्वारे बोलत आहे की आजही बरेचसे लोक काय आहेत, येशूवर तर विश्वास ठेवत आहेत. हालेलुया. स्वतःला सांगतात मी येशूवर विश्वास ठेवलाय, येशू बरोबर चालतोय, पण येशूची इच्छा पुरी करतायत का? देवाची इच्छा पुरी करतायत का? वचन पाळतायत का? तर त्याच्यासाठी देवाचं वचन सांगतं की आजही जे लोक आहेत, जे तळ्यात मळ्यात आहेत, जे येशू बरोबर संबंध ठेवत नाहीत,
जे येशू बरोबर चालत नाही, जे वचनाबरोबर चालत नाही, तेही त्या देवाने निवडलेले जे जागा आहे, जो स्वर्ग आहे, त्या स्वर्गापर्यंत पोहोचू शकणार नाही, त्या विसाव्याच्या जाग्यात पोहोचू शकणार नाही. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला आणि मला त्या विसाव्याच्या जाग्यामध्ये पोहोचायचं आहे, जिथे तुम्हासाठी आणि माझ्यासाठी जागा तयार केलेली आहे. हालेलुया. कोणती जागा आहे ती? योहान 14:1 आणि 2. योहान 14:1 आणि 2. कोणती जागा आहे? तुम्हासाठी आणि माझ्यासाठी, जे देवाने निवडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी तयार केलेली जागा. हालेलुया. जर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चाललो नाही तर मात्र आम्ही त्या जागेमध्ये जाऊ शकणार नाही. म्हणून प्रियानो, आज आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चालणं खूप गरजेचं आहे. ऐका, तुमचे अंतःकरण घाबरू नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या बापाच्या घरात ऐका, तुमचे अंतःकरण घाबरू नये म्हणून देवावर विश्वास ठेवा. येशू बोलतो आणि माझ्यावरही विश्वास ठेवा असं येशूने सांगितलं. पुढे माझ्या बापाच्या घरात, परमेश्वराच्या घरामध्ये पुष्कळ राहण्याच्या जागा आहेत. पुष्कळ राहण्याच्या जागा आहेत. असे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि पुढे जागा तयार झाली की, आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन. हालेलुया. यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. हा वादा आहे. येशूने या मंडळी बरोबर वादा केलेला आहे. येशूने विश्वास लोकांबरोबर वादा केलेला आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, आम्हाला आनंदित राहिलं पाहिजे. हालेलुया. आम्हाला खुश राहिलं पाहिजे की आमचा वर येत आहे वधूला घेण्यासाठी, आम्हाला देण्यासाठी. हालेलुया. आमच्याशी जो वादा केलाय तो वादा कधी देव सोडणार नाही ना तोडणार नाही. हालेलुया. येशू येणार आहे आणि त्याची प्रियानो आज आम्ही वाट पाहत आहोत. म्हणून या ठिकाणी लिहिले की जी जागा तुम्हासाठी माझ्यासाठी देवाने तयार केलेली आहे, येशू तयार करत आहे, ते जागामध्ये जर आम्हाला जायचं आहे तर आम्हाला कठीण हृदय करून फायदा नाही, तर आम्हाला येशू बरोबर चालणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशू बरोबर चालणं म्हणजे काय? येशू बरोबर चालणं म्हणजे काय? येशूच्या आज्ञा पाळणं. येशूने सांगितलेलं आहे ते करणं. प्रेज द लॉर्ड. नुसताच येशूवर विश्वास ठेवून फायदा नाही. विश्वास कधी पूर्ण होतो? विश्वास कोणाला सांगितलं गेलंय? कोणाला कोण विश्वासू आहे? जे देवाची इच्छा पुरी करतायत ते विश्वासू आहे. सगळे विश्वासू नाही मिळत. येशूवर जो विश्वास करतो तो विश्वासू नाही मिळत. विश्वासू तो आहे जो येशूवर विश्वास करून येशू सारखं जगण्याचा प्रयत्न करतो. येशूने जे कार्य केले ते काम करण्यासाठी तो तत्पर असतो. येशूने जे सांगितलं ते करायला तो तत्पर असतो, तयार असतो. हालेलुया. वचन सांगतं की विश्वास कार्य वाचून व्यर्थ आहे, मेलेला आहे. जर आमचा विश्वास आहे आणि आम्ही काम करत नाही तर मात्र तो विश्वास काही कामाचा नाही. हालेलुया. हालेलुया. इस्रायल लोक तिकडनं आले, मोशे बरोबर आले आणि काय केले? ते विश्वासात तर आले, परंतु त्यांचा
विश्वास तोडून टाकला. हालेलुया. एका ठिकाणी गेले आणि तेव्हा रानामध्ये आले ना, मोसे गेला देवाला भेटायला, मस्त देवाशी बात करायला गेला. लोक सांगायला लागले आता मोसे गेला, आता आपल्याला नेईल कोण? अर्धी लोक सांगायला लागले आपल्याला नेईल कोण? कसे जाणार, कुठे जाणार, काय करणार? हालेलुया. चला आता आपण एक देव बनवूया. कोणी सांगितलं? जे लोक विश्वास करून आले होते आणि त्यांनी तिथे विश्वास तोडला. हालेलुया. विश्वास तोडला म्हणजे कसा? विश्वास केला नाही की जो जिवंत देव आहे, ज्याने आम्हाला इथेपर्यंत आणले, तो आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. हालेलुया. त्यांनी काय केलं? दुसरे देव तयार केले. बायबल सांगतं की त्या देवाने पाहिलं आणि मोसेला पाठवलं. मोसे जेव्हा आला तेव्हा 10 आज्ञा दिल्या. या आज्ञा घ्या, जो घेईल तो वाचेल. ज्यांनी घेतल्या त्यांना स्वीकारलं, ते वाचले, नाही स्वीकारलं ते मेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, देवाने तुम्हाला आणि मला ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या पाळणं खूप गरजेचं आहे. कारण आम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी. बघा, प्रत्येक ठिकाणी जिथे आम्हाला जायचं आहे तिथून एक प्रोसेस असते. हालेलुया. ती पुरी करायला लागते. आपण या ठिकाणी पृथ्वीवर पण बघतोय. समजा आम्हाला बसला जायचं आहे, तर बसला जाण्यासाठी आम्हाला काय करायला लागेल? बसचं तिकीट फाडायला लागेल. ट्रेनला जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट फाडायला लागेल. प्लेनला जाण्यासाठी प्लेनचं तिकीट फाडायला करायला लागेल. बरोबर का? प्रत्येक गोष्ट आहे. हालेलुया. तसंच आम्हाला जर आता स्वर्गामध्ये जायचं आहे तर येशूवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि येशूच्या आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्ही योहानमध्ये काय वाचलं की मी तुम्हासाठी जागा तयार करायला चाललोय. तर येशू जर जागा तयार करायला गेलेला आहे तर आता आम्हाला येशूवर विश्वास ठेवायला लागेल. विश्वास काय येशूवर ठेवायला लागेल? कारण येशूला मारलं, गाडलं आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला, आमच्यामध्ये राहिला पृथ्वीवरती आणि सर्वांच्या देखत स्वर्गरोहण झाला. आणि येशूने सांगितलं जसं मी जातोय आता पुन्हा मी तुम्हाला घ्यायला येतो. हालेलुया. हा वादा देवाने या मंडळीबरोबर केलेला आहे. म्हणून आम्ही विश्वास केला पाहिजे. आणि हा जर आम्ही विश्वास करतोय तर आम्ही येशूने सांगितलेल्या आज्ञा पण आम्हाला पाळणं गरजेचं आहे. तर आम्ही विश्वास करू. हालेलुया. ठीक आहे. हां 12